शांतता. आपल्या जगाला ऊर्जा देणारे ते मोठमोठे मेटल बॉक्सेस, त्यांना सगळ्यात मोठा धोका कशापासून असेल, कधी विचार केलाय? माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि उत्तर खरं तर खूप साधं आहे: उष्णता. तर चला पाहूया की हा अदृश्य शत्रू कसा काम करतो आणि आपण त्याला कसं नियंत्रणात ठेवतो. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण उष्णतेच्या आव्हानाबद्दल बोलू. मग त्याला थंड कसं ठेवायचं ते बघू. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं जीवन रक्त म्हणजे त्याचं तेल, त्याची तपासणी कशी होते ते समजून घेऊ. आणि शेवटी त्या तेलाची खरी ताकद कशी मोजली जाते तेही पाहू. चला तर मग सुरू करूया सगळ्यात मोठ्या आव्हानापासून, उष्णता. आता बघा, ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे? वीज वाहून नेणं. आणि जेव्हा त्याच्या वाइंडिंगमधून प्रचंड प्रमाणात वीज वाहते ना, तेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते. आणि हीच उष्णता खरं तर त्याची सगळ्यात मोठी दुश्मन आहे. आणि जर ह्या उष्णतेला वेळेस नियंत्रणात नाही आणलं तर काय होतं? ती हळूहळू आतल्या भागांना म्हणजे इन्सुलेशनला अक्षरशः पोखरून काढते. यामुळे होतं काय की ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कमी होते, त्याचं आयुष्य कमी होतं आणि शेवटी तो निकामीसुद्धा होऊ शकतो. मग प्रश्न येतो की या धोकादायक उष्णतेवर मात करायची कशी? उत्तर आहे कूलिंग, म्हणजे त्याला थंड ठेवणं. आणि यासाठी काही भन्नाट पद्धती वापरल्या जातात. चला बघूया. मुख्यतः 4 प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक हवा, दुसरं म्हणजे पंख्याने हवा आत फेकणे, ज्याला एअर ब्लास्ट कूलिंग म्हणतात. तिसरं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं म्हणजे ऑइल कूलिंग. आणि जिथे खूपच जास्त उष्णता असते तिथे तेल आणि पाणी हे दोघे मिळून काम करतात. ही एअर ब्लास्ट पद्धत बघा, एकदम सोपी आहे. एक पंखा असतो जो बाहेरची थंड हवा आत खेचतो आणि तिला थेट आतल्या गरम भागांवर वाइंडिंग्सवर सोडतो. या डक्ट्समधून ती हवा फिरते, उष्णता शोषून घेते आणि बाहेर निघून जाते. सोपं आहे नाही का? आता बघूया सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत, ऑइल कूलिंग. इथे काय करतात तर संपूर्ण ट्रान्सफॉर्मर अक्षरशः एका खास तेलामध्ये बुडवून ठेवतात. हे तेल आतली सगळी उष्णता शोषून घेतं. मग ते गरम तेल या बाहेरच्या पाईप्समधून फिरतं, तिथे थंड होतं आणि पुन्हा आत जातं. हे चक्र अविरतपणे चालू राहतं. आणि मग येते सगळ्यात शक्तिशाली पद्धत. ही पद्धत मोठमोठ्या पॉवर स्टेशन्समध्ये बघायला मिळते. इथे तेलाला थंड करण्यासाठी थेट पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे गरम तेलाच्या टाकीतून पाण्याच्या थंड पाईप्स फिरवल्या जातात. पाणी त्या पाईप्समधून फिरताना तेलाची सगळी उष्णता काढून घेतं. कमाल आहे ना? आपण आतापर्यंत इतक्या वेळा तेल हा शब्द वापरलाय, पण हे तेल इतकं खास का आहे? कारण ते फक्त थंड करण्याचं काम नाही करत. ते आहे ट्रान्सफॉर्मरचं जीवन रक्त, त्याची लाईफलाईन. तर या तेलाची आहेत 2 सुपर इम्पॉर्टंट कामं. पहिलं अर्थातच कूलिंग, म्हणजे उष्णता शोषून घेणं. पण दुसरं काम जे तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे इन्सुलेशन. हो, हे तेल एक द्रव इन्सुलेटर आहे. ते आतल्या तारांना एकमेकांना चिकटण्यापासून आणि शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवतं. एक प्रकारे ते एक संरक्षक कवच आहे. मग एका चांगल्या तेलामध्ये कोणते गुण असायला हवेत? सगळ्यात पहिलं त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, म्हणजे विजेला थांबवण्याची ताकद जबरदस्त हवी. दुसरं म्हणजे ते उष्णतेचं चांगलं वाहक हवं, जेणेकरून ते लवकर उष्णता शोषून घेईल. तिसरं ते पातळ हवं, म्हणजे कमी चिकट, जेणेकरून ते सहज फिरू शकेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्यात अजिबात ओलावा किंवा गाळ तयार होता कामा नये. पण जसं आपलं रक्त असतं तसंच ह्या तेलाचं पण आहे. वेळेनुसार आणि वापरामुळे ते खराब होऊ शकतं. म्हणूनच जसं आपण आपला हेल्थ चेकअप करतो तसाच या तेलाचाही नियमित हेल्थ चेकअप करावा लागतो. कारण होतं काय की हवेतला ओलावा, धूळ, प्रदूषण या सगळ्यामुळे तेल हळूहळू खराब व्हायला लागतं. त्याची जी 2 मुख्य कामं आहेत ना, थंड ठेवणं आणि शॉर्ट सर्किट रोखणं, या दोन्ही कामांमध्ये ते कमी पडायला लागतं. आणि हेच तपासण्यासाठी 3 मुख्य टेस्ट केल्या जातात. पहिली क्रॅकल टेस्ट, यातून तेलात पाणी आहे की नाही ते कळतं. दुसरी ॲसिडिटी टेस्ट, जी तेलाची केमिकल हेल्थ सांगते. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्ट, जी त्याची इन्सुलेटिंगची ताकद मोजते. चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या टेस्टवर म्हणजे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ टेस्टवर जरा जास्त लक्ष देऊया. ही टेस्ट म्हणजे खरं तर त्या तेलाची अंतिम शक्ती परीक्षा आहे. ती आपल्याला सांगते की ते तेल विजेच्या धक्क्याला किती वेळ आणि किती ताकदीने रोखून धरू शकतं. ही टेस्ट करतात कशी? तर बघा, तेलाचा एक छोटासा नमुना एका खास भांड्यात घेतात.
ह्या भांड्यात 2 इलेक्ट्रोड्स असतात, म्हणजे धातूच्या 2 कांड्या, आणि मग ह्या दोन्ही इलेक्ट्रोड्सना हाय व्होल्टेज सप्लाय दिला जातो. मग काय होतं? हळूहळू व्होल्टेज वाढवत जातात आणि मग एका क्षणी तेलाची सहनशक्ती संपते आणि दोन्ही इलेक्ट्रोड्सच्या मध्ये एक स्पार्क उडतो, एक विजेची ठिणगी. ज्या व्होल्टेजला हा स्पार्क उडतो त्यालाच म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि हाच आहे खरा आकडा. एका चांगल्या नवीन तेलासाठी हा ब्रेकडाऊन व्होल्टेज कमीत कमी 30 किलो व्होल्ट म्हणजे 30 केव्ही असायलाच हवा. जर तो यापेक्षा कमी असेल तर याचा सरळ अर्थ आहे की तेलाची ताकद कमी झाली आहे आणि ते वापरणं आता धोकादायक ठरू शकतं. आता ॲसिडिटी टेस्टबद्दल थोडक्यात सांगतो. ही खूपच सोपी पण तितकीच प्रभावी आहे. एका केमिकलमुळे तेलाचा रंग बदलतो. जर रंग निळा असेल तर सगळं ठीक आहे. हिरवा किंवा पिवळा झाला तर धोक्याची घंटा वाजायला लागते. आणि जर रंग लाल झाला तर समजून जा की तेल पूर्णपणे खराब झालंय आणि त्याला ताबडतोब बदलायला हवं. पण या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? सोप्पा आहे. एक निरोगी ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक स्थिर पॉवर ग्रिड. आणि स्थिर पॉवर ग्रिड म्हणजे आपल्या घरातली वीज, आपले चार्जर्स, आपले उद्योगधंदे, सगळं काही सुरळीतपणे चालू राहतं. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा बाहेर वादळ असेल आणि तरीही घरातले दिवे चालू असतील, तेव्हा त्या मोठ्या मेटल बॉक्सचा आणि त्याच्या आतल्या त्या शांत पण महत्त्वाच्या जीवन रक्ताचा नक्की विचार करा. तेच ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आपलं जग प्रकाशमान ठेवतं. धन्यवाद.